मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवस झाले ब्लॉग आले नाहीत मित्रांनो. जवळपास मी ब्लॉग मावशीतच टाकला होता, त्याच्याबद्दल नाही टाकला. तर मित्रांनो, आता पेरणी आमच्याकडे सुरू झाली होती आणि संपली पण, आणि ते वापलं पण आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. खूपच छान आले आहे, तुम्हाला दाखवतो. 1 2 3. तर मित्रांनो, हे बघू शकता, पिवळा आहे. हे पेरलो आहेत आणि यामध्ये हे तूर आहे. बघू शकता किती उंच आला आहे हे पिवळा. जवळपास 2 एकरमध्ये पिवळा आहे आणि याला आता खाद द्यायचं आहे, कारण की यामध्ये 2 कोळपे पण झाले आहेत आणि खुरपणी पण खुरपतात. तुम्हाला दाखवतो ते. हे असं आतमध्ये तण असतं, ते काढायचं असते, विंचू राहील नाही. हे असते दुसरं गवत, जे की ह्या पिवळ्याला वर येऊ देत नाही. परंतु आता खुरपलो आहे, तर आता खूपच लवकर मोठं होत आहे. पिवळा आणि जुंधळामध्ये खूप फरक आहे मित्रांनो. आम्ही खाल्ल्यावर पण पिवळा जरलो आहे, ते दाखवतो. ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिफरन्स काय मी दाखवतो तुम्हाला. किती छान दिसत आहे, पूर्ण हिरवगार आहे पिवळा. चला खाल्ल्यावर हे तण म्हणत होतो, हे आतमध्ये आल्यानंतर, हे मोठं झाल्यानंतर ह्याला मोठं होऊ देत नाही. परंतु आता हे मोठं झालं आहे, मग आता काहीच फरक पडणार नाही. तर मित्रांनो, इकडला खूपच जास्त हिरवा आहे, तिकडला थोडासा पिवळा आहे. म्हणजे थोडंसं हे मित्रांनो, आभाळ किती मस्त झाला आहे बघू शकता. आमच्याकडं बरेच दिवस पाऊस होता, म्हणजे 2 दिवस झड होती, मी दाखवू शकलो नाही. आता सगळीकडे हिरवं झालं आहे, हे बघू शकता. तिकडे फवारत आहेत, हे बघा. पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. छान झालं आहे. पण मित्रांनो, आमच्याकडं मोठा पाऊस पडलाच नाही. तळं भरून आला असतं, भरून आला नाही. तुम्हाला तिकडे जाऊन पण दाखवेन. तर हे म्हणत होतो ना, हे आहे जुंधळा, हे बघू शकता. हे त्याच्यापेक्षा अलग आहे, बघू शकता तुम्ही. हे आम्हाला ज्वारी तर नाही होणार, कारण पक्षी नाही ठेवणार, त्यामुळे आम्ही जनावरांसाठीच, कारण की वैरण खूपच महाग मिळते. तर हे बघा, यामध्ये किती तण आहे. यामध्ये पण झाला आहे, परंतु हे जरा वावर खराब आहे जरा, म्हणजे तण असते. हे बघू शकता, हे कुरडू आहे, कवळीच आहे, परंतु पुन्हा खूप त्रास करते. तिच्या एका पानामध्ये 50 ते 60 बी असतात, बारके बारके काळे. तर बघा, हे आहे जुंधळा. तर मित्रांनो, झाडांच्या खाली कसं दिसतं बघा, हे बघू शकता. आणि वरून कसं दिसतं बघा. चला पाणी पाजून यायचं आहे मित्रांनो. बैल चरायला सोडले आहेत, थोडं खाल्ल्यानंतर पाणी पाजून यायचं आहे. बघू शकता, खात आहेत. तर मित्रांनो, आता चरई पण आली आहे थोडीफार, बघू शकता. हे चारल्यानंतर थोडंसं पाणी पितात ते, बघू शकता. किती छान दिसत आहे मित्रांनो, व्ह्यू पूर्ण खूपच छान दिसत आहे. हे बघा मित्रांनो, हे बैल खूपच खोडीला आहे. तुम्हाला दाखवतो आता. हे खातच ते खाते दाखवतो. हे पिवळी ज्वारी, आता बघा कसं खाते, ध्यान नसलं की खाते. बघा ते बघा, खूप खोडीला आहे बैल. हे बघा मित्रांनो, याला ध्यान न बी ठेवलं तरी आपलं खातं आणि दमान खातो. हे कुत्रे आले. हे बघा मित्रांनो, खूप राग येतोय, काय करावं. मित्रांनो, बैल थोडंफार चरले आहेत, तर यांना आता पाणी पाजायला घेऊन जातो. मग त्यानंतर मग यांना पाणी पाजायला घेऊन जायचं आहे. तर चला, तुम्हाला दाखवतो मी पाणी किती आलं आहे. उलट कमी झालं आहे मित्रांनो, थोडं आभाळ येत आहे, बघू शकता. आणि सनसेट येत आहे, किती छान व्ह्यू दिसत आहे, बघू शकता तुम्ही. चला बघू शकता मित्रांनो, ते बघा जोडी आहे त्यांची, उडतील वाटते मला तर. आता ती किती छान पोहत आहेत ते. आणि मित्रांनो, हे पान कोंबडी आहे, हे छोटी ते आहे ते, बघा किती छान पोहत आहे ते. हे आहे पाणी आपल्या तळ्याचं, वाढलं नाही आहे. छो छो छो, हे बघा मित्रांनो, थॉमसी. छो 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 छो. तर मित्रांनो, जवळून बघा कसं पोहत आहेत ते बदक. हे बघा,
किती छान दिसत आहेत. ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नीट दिसत नसतील, परंतु ते असे खूपच छान दिसत आहेत. हे बघा इथे मित्रांनो, जाऊ देत. चला, बैल पाणी पिता आहेत तिथे. तर आपल्या शेडमध्ये किती चेंजेस आले आहेत बघू शकता तुम्ही. किती जास्त वैरण होती ते थर कमी झाली सगळी. हे खात आहे. आणि हे बघा कोळपे आहेत, तुम्हाला तर माहितीच आहेत. हे हे काय आहे मित्रांनो, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चला आता दार काढायचं आहे, खूपच अंधार आहे इथे. चंद्रा किती मोठी झाली आहे बघू शकता तुम्ही, मला कमेंटमध्ये सांगा की मोठी झाली आहे की नाही. हे बघा, आणि हिला बोलवल्यानंतर येते पण, स्त्रीला पाणी पाजवायचं आहे. ते बैल बांधतो मध्ये बाहेर आहेत. तर बैलाला बांधलो आहे. तर आता चंद्राला पाणी पाजवायचं आहे. हे शेण काढून घेतो आधी. तर पाणी पित आहे बघू शकता. तर आता वैरण टाकतो, त्यानंतर मग शेणाला जायचं आहे. हे गटोड्यामध्ये बांधून ठेवले आहे कातरून. तसं बैलाला पण टाकतो. वैरण तेल टाकून सगळं झालं आहे बघू शकता. हे बघा, तर आता चला मित्रांनो, मशी अडक आहेत बघा. तर मित्रांनो घरी आलो आहे. या ब्लॉगमध्ये मी सेंड करतो. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा ब्लॉगमध्ये बाय.